एक प्रश्न एक गुण. 900 रुपये किंमत असलेल्या साडीची किंमत -20% वाढवून छापील किंमत लावली. छापील किमतीवर -15 प्रमाणे सूट दिल्यास ग्राहकाला ती साडी किती रुपयांना मिळेल? असा प्रश्न बघताच विद्यार्थी एक तर तुक्का मारतात, ठीक आहे, नाहीतर स्किप करतात प्रश्न जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर. बघा मित्रांनो, प्रश्न खूप सोपा असते. पहिले कन्सेप्टवर भर द्या. 900 रुपये किंमत असलेल्या साडीची किंमत -20ने वाढवून, ठीक आहे, -20ने वाढवली ना, याचाच अर्थ काय झाला मित्रांनो, हे 900 रुपये म्हणजे 100% होते. आता 20%ने वाढवली म्हणजेच काय झालं, 100 अधिक 20 120. तर ह्या 900चे 120% झाले. समजलं का मित्रांनो? 900चे 120%. आता हे जे उत्तर येणार आहे ना, याचं जे पण काही उत्तर येणार ते उत्तर काय राहणार आहे, छापील किंमत जी राहणार ना त्याच्यावर, ती जी साडी आहे त्याच्यावरची छापील किंमत आहे. जर याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला भेटेल छापील किंमत. पण फक्त छापील किंमत विचारलाय का, ठीक आहे, ने वाढवून छापील किंमत लावली, ही भेटेल छापील किंमत. पुढचं बघा, छापील किमतीवर म्हणजे ही जी किंमत आहे किमतीवर -15 प्रमाणे सूट दिल्यास ग्राहकाला ती साडी किती रुपयांना मिळेल? आता या किमतीवर 15%ची सूट आहे, तर ग्राहकाला किती टक्क्यांना पडेल? 15% जर सूट दिली तर 85%. आता हे किती झाले? 100%. तर 15% जर वजा केले तर किती झाले? याचे हे पूर्ण जे दिसत आहे ना राऊंड केलेलं, याचे काय कळायचे तुम्हाला? 85% कळायचे, ठीक आहे. आता हे जे पूर्ण कॅल्क्युलेशन आहे, फक्त हे जे इक्वेशन बनलं आहे, हे पूर्ण इक्वेशन जे बनलंय ना, तुम्हाला हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर भेटणार काय? ग्राहकाला ती साडी किती रुपयांना पडेल तर ती किंमत भेटेल. तर आता फक्त कॅल्क्युलेशनचा भाग आहे. बघा, चेचा अर्थ काय झाला मित्रांनो? गुणाकार. पर्सेंटेजच्या ऐवजी झालं मित्रांनो 1/100. परत चेचा अर्थ काय झाला मित्रांनो? गुणाकार. पर्सेंटेजच्या ऐवजी काय झालं? 1/100. ठीक आहे. बघा, हे शून्य कटले, हे शून्य कटला, त्यानंतर हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला. आता कोणत्या संख्येला भाग जातो का? जातो. समजा आपण काय करू, याला 5ने भाग देऊ. याला 5 2 जा 10, 5 कितीचा 85 झाला, 5 10 जा 5 1 जा 5, 6 7 8 3 आले, आणि 3 आणि 5 17चा भाग गेला मित्रांनो. ठीक आहे, इथे 17, इथे 2 आला, तर 2ने परत कशाला भाग जातो? 2 1 2, 2 6 जा 12. तर आता कशाचा गुणाकार राहिलेला? 9 गुणेला 6 गुणेला 17. बघा, आता महत्वाची गोष्ट, याचं कॅल्क्युलेशन करायच्या आधी पहिले ऑप्शन्स बघायचे. परीक्षेमध्ये महत्वाची गोष्ट, जर कमीत कमी वेळेत सॉल्व्ह करायचा. एकक स्थानार्थी 5 आहे, इथे 6 आहे, इथे 8 आहे, इथे 0 आहे. प्रत्येकाचं एकक स्थान वेगळं आहे. तर मी काय करेल, यांचं पूर्ण गुणाकार करून उत्तर नाही काढेल. मी काय करेल, फक्त एकक स्थानाचा गुणाकार करेल. बघा, किती झालं? 6 9 जा किती झाले म्हटलं? 6 9 जा 54. तर हे 54 चे फक्त 4 लक्षात ठेवा. समजलं का? या 4चा गुणाकार या एकक स्थानाच्या 7 सोबत करा. तर 7 चोक 28 चे किती? 8 आले मित्रांनो. एकक स्थान महत्वाचं आहे, 28 चे 8. तर एकक स्थानावर 8 असलेला ऑप्शन काय? ऑप्शन सी. तुम्हाला जर डाऊट असेल त्या तिघांचा गुणाकार करा, 918 यायलाच पाहिजे. समजलं का? जर डाऊट असेल तर. पण चारही ऑप्शन वेगळे आहेत, म्हणून मी तुम्हाला एकक स्थानाचा कन्सेप्ट शिकवला की दोन संख्यांचा गुणाकार करा, त्याचं जे पण उत्तर येणार त्याचं फक्त एकक स्थान लक्षात ठेवा. मग त्या एकक स्थानाचा परत या एकक स्थानासोबत गुणाकार करा आणि जे उत्तर येणार त्याचं एकक स्थान बघा.